Hello students, good morning one and all. This is geography lecture. In this lecture we are going to learn third chapter of geography, human settlement and land use. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भूगोल विषयाच्या लेक्चरमध्ये आज आपण प्रकरण तिसरे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन यांचा अभ्यास करणार आहोत. In this lecture we can study settlement, what is settlement, meaning and nature, definition, human settlement, type of settlement according to the space and houses, and subtypes of the settlements such as compact or cluster or nucleated settlement. Second, semi-cluster or fragmented settlements. Third one, dispersed settlements. And fourth one, isolated settlement. या व्हिडिओमध्ये आपण खालील घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये वस्ती, मानवी वस्ती याचा अर्थ व स्वरूप, वस्त्यांचे वेगवेगळे प्रकार, जसे घरांच्या आकारानुसार त्याचे 4 उपप्रकार पडतात. जसं दाट किंवा केंद्रित वस्ती, दुसरं आहे अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती, तिसरं आहे विखुरलेली वस्ती आणि चौथा आहे एकाकी वस्ती. त्यानंतर आहे ग्रामीण आणि शहरी वस्ती. समोर on the screens we just see the different types of the landforms such as A, B, C, D and E. You know that landform is not equal according to the earth's surface area. Sometimes it is plain, plateau, mountainous and valley sides. समोरच्या स्क्रीनवर मित्रांनो आपल्याला एक लँडफॉर्म दिसतो आहे, म्हणजे जमिनीचा भू आकार दिसतो आहे वेगवेगळ्या प्रकारे. तो कधीच सारखा नसतो. कधी तो मैदानी प्रदेशाचा असतो, कधी पठारी प्रदेशाचा असतो, कधी पर्वतीय प्रदेशाचा असतो, तर कधी तो दऱ्याखोऱ्यांचा असतो. नाव लेट्स सी मोर अबाउट सेटलमेंट. यू नो दॅट मॅन इज अ सोशल ॲनिमल, so he live in society since ancient age, because according to his life he unable to live without society or social group. His basic needs is totally depending on natural resources, so that's why he live in the society. माणूस हा समाजशील प्राणी आहे. अगदी प्राचीन काळापासून तो समाजातच राहत आलेला आहे, कारण तो समाजाशिवाय राहू शकत नाही. माणसाला त्याच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती व समाजाची आवश्यकता असते. याशिवाय तो जगूच शकत नाही, कारण त्याच्या सर्व गरजांची पूर्तता ही समाजातच होत असते. सो ॲज अ सोशल ॲनिमल ही लिव्स इन अ ग्रुप फॉर हिज सोशल बॉन्डिंग अँड सोशल नीड्स अँड हिज ओन डेव्हलपमेंट. समाजशील प्राणी या नात्याने माणूस नेहमी समूहात राहणे पसंत करतो, कारण यातूनच पुढे सामाजिक बांधिलकी व सामाजिक गरजा निर्माण होत असतात आणि यातच मानवाचा स्वतःचा विकास हा होत असतो. नाव लेट्स सी द meaning and definition of settlement. Due to the social needs, many people come together at a particular place. I repeat once again, due to the social needs, many people come together at a particular place and construct houses in a particular way, which is known as settlement. Due to the social needs, many people come together at a particular place and construct houses in a particular way, which is known as a settlement. वस्ती याचा अर्थ किंवा व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. सामाजिक गरजांची पूर्तता करण्यासाठी अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. अशा घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. ह्युमन हॅबिटेट इज ऑक्युपाइड टू द सेटलमेंट्स range from one house to a big city, because it shows that a group of people are using some tertiary to build houses as well as for their economic support. In human settlements, only he can stay
lives and carries out his economic activities. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात असतो. यात प्रामुख्याने एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश होतो. वस्तीवरून असे निदर्शनास येते की मानवाला त्याच्या निवासासाठी तसेच त्याच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश व्यापले जातात. याच ठिकाणी मानव राहू शकतो. यातच तो समूह जीवन जगतो आणि त्याच्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता तो करत असतो. आणि या जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी तो काही आर्थिक क्रियासुद्धा करत असतो. ह्युमन सेटलमेंट मोस्टली अफेक्टेड on the physical, cultural and economic factors. Settlements also develop due to the correlation between man and environment, such as physical factors like relief, altitude, soil, climate, drainage, groundwater level, etc. It has also influenced the type and spacing of settlement. For example, in dry region, water is crucial factors and therefore houses are situated along the water source. Mostly in India, the desert region of Rajasthan or the Thar desert. मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होत असतो. मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती ही होत असते. यामध्ये प्रामुख्याने प्राकृतिक घटक परिणामकारक ठरतात, जसे उंच सकलपणा, समुद्र सपाटीपासूनची उंची, मृदा, हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी घटक वस्तीचे अंतर व प्रकार यावर परिणाम करतात. उदाहरणार्थ, कोरड्या हवामान प्रदेशात पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच अशा ठिकाणी घरे बांधतात जेथे पाण्याची उपलब्धता असते. भारतामध्ये जर आपण बघितलं, वाळवंटाचा जो प्रदेश आहे, राजस्थानमधील वाळवंटाचा किंवा थरचं वाळवंट जे आहे, तिथे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशाच ठिकाणी लोक घरे बांधतात व तिथेच ते राहतात. Sometimes social factors can also lead to fragmentation of settlements. In the past, areas were conquered or attacked frequently by outsiders. So for a long time, therefore, security concern favored the evolution of nucleated settlements. काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकतात. पूर्वीच्या काळी एखाद्या ठिकाणचे क्षेत्र किंवा प्रदेश काबीज केले जात असत किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमण होत असत. त्यामुळे बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्यांच्या विकासास सुरुवात झाली. नाव लेट्स सी the types of settlements. Settlements occupied to the size and type of its ranges from a small town or hamlet to metropolitan cities. For example, any small village to city like Mumbai, Delhi, etc. According to the size, the economic character and social structure of settlement change, and so do its ecology and technology. It should be small and sparsely spaced. They may also to be large and closely spaced. वस्त्यांचा आकार आणि प्रकार यात भिन्नता आढळते. त्या एका छोट्या खेड्यापाड्यापासून ते महानगरापर्यंत असतात. आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक संरचना बदलते. तसेच पर्यावरण आणि तंत्रविज्ञान बदलत असते. वस्त्यांचा छोटे आकार आणि घरांची
संख्या तसेच ते एकमेकांपासून दूर असू शकतात. तसेच त्या मोठ्या आणि जवळजवळ वसलेल्या देखील असू शकतात. On the basis of spacing between the house settlements can be divided into the following 4 types. First one, compact or cluster or nucleated. Second one, semi-clustered or fragment settlement. Third one, dispersed settlement. And fourth one, isolated settlement. घरांमधील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे खालील प्रकारात विभाजन केले जाते. दाट किंवा केंद्रित वस्ती, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती आणि एकाकी वस्ती. According to the human settlement, it has divided into different types, in that rural and urban settlement. Rural and urban settlement is one of the important types of settlements. With the help of given activity, we tries to get idea about human settlements, mostly in rural area and urban areas. The given activity we tries to get more information about that. मानवी वस्ती ही संकल्पना वेगवेगळ्या प्रकारात विभागली गेलेली असून त्यात शहरी व ग्रामीण वस्त्या हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्याचा अभ्यास आपण पुढील कृतीच्या माध्यमातून करणार आहोत. Look at these satellites images. According to this image, what you seen exactly? Just look it properly, observe it, and after that solve the activities. In this given satellite screen, here 2 columns has given according to the picture, and second one has shown the characteristics of settlements. समोर दिलेल्या आकृतीमध्ये सॅटेलाइट्सनुसार किंवा उपग्रहावरून एक काढलेली ती प्रतिमा आहे. खालील आकृतीमध्ये 2 स्तंभ दर्शवलेले आहेत. त्यात एक स्तंभ हा वस्तीच्या उपग्रही प्रतिमांचा आहे, तर दुसरा स्तंभ हा वस्त्यांची वैशिष्ट्ये दाखवत आहे. Now I'll explain the characteristics of settlement, which is given in second column. After that you can guess the actual image of the proper characteristics of settlements and write down in your text. मी आता एका वस्त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करतो. तुम्ही ही कृती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात व तुमच्या पुस्तकामध्ये वस्त्यांच्या वैशिष्ट्यासमोर योग्य तो आकृतिबंध दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्याचं उत्तर लिहायचं समोरच्या चौकटीमध्ये. फर्स्ट वन इज दॅट लिनियर पॅटर्न. Linear pattern which occupied by the settlements occurred along a road, railways, canal or river. I repeat once again, settlements occurred along a road, railway, canal or river. In that settlement they are in a straight line or take the shape of the road or river. यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे रेषीय वस्ती. रेषीय वस्त्यांची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. या वस्त्या रस्त्यालगत असतात किंवा रेल्वे लाईन किंवा नदी कालव्याला लागून वस्त्या आढळतात. या वस्त्या एका सरळ रेषेत असतात किंवा मुख्य रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे पसरत जातात. सेकंड वन इज दॅट रेक्टँग्युलर पॅटर्न. सेटलमेंट्स आर इन स्ट्रेट लाईन. सच लाईन्स आर rectangular pattern. Settlements are in the straight line. Such lines are parallel to each other. These days planned cities may take such a shape. या पुढील प्रकार आहे आयताकृती वस्ती. आयताकृती वस्तीमध्ये घरे ओळीत किंवा सरळ रेषेत असतात. ओळी एकमेकांना समांतर असतात. आधुनिक काळात नियोजित शहरे म्हणजेच प्लॅन्ड सिटीज वसवताना अशा आकारांचा व वस्त्यांचा विचार केला जातो. थर्ड वन इज दॅट patternless settlement. In these types of settlements, with the development of the settlement, the size of the population also increased. Second one, increasing population
leads to haphazard development of settlement. And third one, houses are built as per convenience and space available or empty space. आकारहीन वस्त्या या वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासाबरोबर वस्तीचा आकार वाढत जातो. या वस्त्या अनियमितपणे वाढत जातात. तसेच यामध्ये सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरे बांधली जातात. नेक्स्ट वन इज दॅट रेडियल पॅटर्न. अकॉर्डिंग टू रेडियल पॅटर्न, सेटलमेंट्स ग्रो around central object or center. The central points plays an important role in development of the settlements around it. पुढील प्रकारच्या वस्त्या आहेत ते म्हणजे केंद्रोत्सारी वस्ती. या वस्त्यांचा विकास हा एका केंद्राच्या भोवती होतो. वस्त्यांच्या विकासासाठी हा केंद्रबिंदू महत्त्वाचा भाग असतो. Next type is that circular pattern. In this type, settlements take shape around a lake. Houses are closely spaced because of availability of water. वर्तुळाकार वस्ती या प्रकारच्या वस्त्यांमध्ये एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्त्या आकार घेत असतात. तसेच पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात. And last one is that triangular pattern. Triangular pattern which occupied by, it is founded at the confluence of two rivers or roads. The settlements can grow all three sides due to the physical or social reasons. शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी वस्त्या. या प्रकारात घरे दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर, या प्रकारच्या वस्त्यात घरे दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या आढळून येतात. प्राकृतिक किंवा सामाजिक कारणांमुळे अशा वस्त्यांची वाढ तिन्ही बाजूनी होत असते. So, according to the types of the settlements, we studied about the different types of the settlements, such as the pattern which occupied by the radial pattern, triangular pattern, circular pattern, or patternless and rectangular patterns. These types of the houses mostly occupied by the human settlements. यामध्ये आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्या त्यांची माहिती अभ्यासली. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्यांनुसार जमिनीची उपलब्धता, पाण्याचा वापर, तसे अनेक पर्यावरणीय घटकांचा अभ्यास करून या वस्त्या मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या असतात. मानव आणि पर्यावरण यांचा सहसंबंध तसेच उपलब्ध असलेल्या भूमीचा योग्य वापर करून या वस्त्या मोठ्या प्रमाणात विकसित केलेल्या असतात. मानवी भूगोलामध्ये मानवी वस्त्या, मानवाचा विकास आणि पर्यावरण यांचा सहसंबंध साधला जातो आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थाने मानवी भूगोल ही संकल्पना साध्य होते. धन्यवाद.